नमस्कार विद्यार्थी मित्रों, आज दिनांक 13/10/2021 स्टँडर्ड 7 सब्जेक्ट सायन्स यामधील चाललेला मुद्दा आपला फूड स्पॉइलेज. फूड म्हणजे अन्न, स्पॉइलेज म्हणजे नासाडी. अन्न नासाडी कशी होते हे पाहायचं आपल्याला. मग पुस्तकात पहा, ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे काय? ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणजे पहा आणि चर्चा करा. पहिल्या हे आकृतीत काय दाखवलंय? काय दाखवलंय? पहिली आकृती ये काय आहे तिथं? पहिली आकृती ये दिलंय तिथं. उंदीर गहू खातोय आणि गहू कसा बी सांडलाय. इथं पण अन्न नासाडी दिसते. त्याच्यानंतर बी आकृतीत माणूस काय करतोय? उघड्यावर वडापाव बनवतोय आणि हातानं कसल्याही तो हाताळतोय. सी आकृतीत काय आहे? भाजीवालीच्या कडेने सगळा केर कचरा घाण आहे आणि तिथंच ती भाजी विकत बसलेली आहे. डी आकृतीमध्ये काय दिसतंय? कशी पण इसकटून पडलेली आहे, फुटलेली आहे, धान्य सांडलेलं आहे. हे फूड स्पॉइलेज आहे, अन्नाची नासाडी आहे. आता फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. फॅक्टर्स म्हणजे काय? फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न खराबीसाठी कोणते घटक कारणीभूत ठरतात? फॅक्टर्स म्हणजे घटक, रिस्पॉन्सिबल म्हणजे कारणीभूत. कोणते घटक फूड स्पॉइलेजला कारणीभूत ठरतात? मग पहा, समटाइम्स फ्रूट्स or their skins turn black. फ्रुट्स म्हणजे काही वेळेला फळांची साल ही काय पडलेली असते? स्किन म्हणजे साल काळी पडलेली असते. सम फूड स्टफ गिव्ह आउट ए फाऊल और बॅड ऑर्डर. काही फळांमध्ये ती फुटलेली असतात आणि त्याच्यातून नासल्यासारखा वास येतो आणि चव बिघडलेली असते. सच फूड स्टफ आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. सच फूड स्टफ म्हणजे अन्न पदार्थ. फूड स्टफ म्हणजे अन्न पदार्थ. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. मग असे अन्न पदार्थ आपणासाठी खाण्यास योग्य नाही. Sometimes naturally available food minerals are spoiled by wrong handling, as when they are overcooked or improperly stored, say in a damp place. Sometimes म्हणजे काही वेळेला नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग. नैसर्गिकरित्या प्राप्त झालेली अन्न पदार्थ, मिनरल्स, जीवनसत्वे ही आपल्या योग्य न हाताळल्यामुळे खराब होतात. फेन दे आर ओव्हर कुक्ड. परत जास्त अन्न शिजवणे यामुळं पण ओव्हर कुक्ड म्हणजे जास्त शिजवणे. और इम्प्रॉपरली स्टोअर्ड आणि नीट त्याची ठेवण न ठेवण्यामुळे. इम्प्रॉपरली स्टोअर्ड म्हणजे व्यवस्थित न ठेवणे. से इन ए डॅम्प प्लेस आणि चांगल्या जागी न ठेवणे यामुळे अन्नपदार्थ काय होतात? खराब होतात. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स डिटिरियोरेट्स. म्हणजेच त्याची क्वालिटी काय होते?
अन्न पदार्थाची क्वालिटी कमी होते, बिघडते. दे मे ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन. आणि ज्यावेळी वाहतुकीमध्ये सुद्धा ते अन्न पदार्थ काय होतात, खराब होतात. कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज? तुम्ही काही आणखीन उदाहरणं फूड स्पॉइलेजची देऊ शकता का, अन्न पदार्थ खराब होण्याची? आता पुढचं पान नंबर 35 वर पहा. द फूड स्टफ्स वी कंझ्युम whether of animal or plant source must be of the best quality. बघा, द फूड स्टफ वी कंझ्युम, आपण वापरत असलेलं फूड अन्न पदार्थ हे फेदर ऑफ ॲनिमल ऑर प्लांट सोर्स, कुठून मिळतात आपल्याला? हे प्राण्यांपासून किंवा वनस्पतीपासून. अन्नधान्य कुठून मिळतं? अन्नधान्य प्लांट्स म्हणजे वनस्पतीपासून, शेतीतून म्हणजे वनस्पतीपासून. परत दूध दुभत ॲनिमल्स पासून, कळलं का? मस्ट बी ऑफ द बेस्ट क्वालिटी, आणि ते चांगल्या प्रतीचं असतं. असतं का नसतं? ते चांगल्या प्रतीचं असतं. अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. बघा, अदरवाईज वी मे फॉल prey to disease or illness. Food is said to be spoiled if there is a change in its color, odor, texture, quality, taste, and there is a loss of its nutrients content. बघा, आपण स्पॉइल्ड म्हणजे फूड कधी खराब झाला असं म्हणतो, अन्न पदार्थ कधी खराब झाले असं म्हणतो. इफ देअर इज अ चेंज इन इट्स कलर, त्याच्या रंगामध्ये बदल झाला, त्याच्या चवीमध्ये बदल झाला, त्याच्या दिसण्यात बदल झाला, त्याच्या क्वालिटीत बदल झाला, टेस्टमध्ये बदल झाला, की आपण म्हणतो हे अन्न खराब झालंय, नासलंय, आहे का नाही? आंबलंय, काय मी म्हणतो आपण, त्याला बरीच नाव आहे. लॉस ऑफ इट्स न्यूट्रियन कंटेंट्स, म्हणजे त्याच्यातली जी पोषक तत्वे असतात ही काय झालेली असतात? नष्ट झालेली असतात. लॉस म्हणजे नष्ट. ठीक आहे. आता पुढचं चित्र बघा, ऐका. ऑब्झर्व अँड डिस्कस अवर फेवराइट्स. पाणी सुटलं, काय दिसतंय र? वडापाव, पाणीपुरी, आहे का नाही? खालच्या चित्रात आंबा, द्राक्ष, आणि रामफळासारखं काय दिसतंय? मग बर संत्रा म्हणून. चल मग बघा, आता इथं ऑब्झर्व अँड डिस्कस म्हणतंय. ऑन ए डे आउट विथ अवर फ्रेंड्स और फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झा, बर्गर. बट हॅव यू ever given a thought to how or where they were made? हे सगळं आपण खातो, परंतु आपण त्याचा विचार करत नाही. हे कुठं बनवले, कसे बनवले, तो माणूस कसा आहे, त्यानं स्वच्छता बाळगली का, हे काहीही बघत नाही. But have you ever given a thought to how or where they were made? ते कसं आणि कोणी बनवलं आहे हे बघत नाही. Where they displayed and served hygienically. परंतु तो मात्र आपल्याला डिशमध्ये सजवून देतो. What was the source of the water used for preparing the? प्रिपेरिंग म्हणजे बनवणे, प्रिपेअर करणे म्हणजे बनवणे. मग पहा, व्हॉट वॉज द सोर्स ऑफ वॉटर? सोर्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा स्रोत. सोर्स ऑफ वॉटर म्हणजे पाण्याचा स्रोत.
used for preparing them. ते अन्न बनवण्यासाठी पाण्याचा स्रोत कोणता वापरलाय? का कुठलंही पाणी आणलंय, मळलंय पीठ, करतोय वडा, असं झालंय का? होऊ शकतं, आहे का नाही? मग व्हॉट वॉज द सोर्स ऑफ वॉटर युज्ड फॉर प्रिपेरिंग देम, म्हणजे ते बनवण्यासाठी जे पाणी वापरलंय त्याचा स्रोत कसा आहे? डिस्कस ऑल दीज मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. तुमच्या शिक्षकाशी याच्यावर चर्चा करा. आता वडा बनवणारा, पाणीपुरी बनवणारा माणूस काय करतो मी सांगतो तुम्हाला. एकटाच असतो, त्याचा गाडा असतो, एक कापड असतं, इथं त्यानं राळा केलेला असतो सगळा. पाणीपुरीत ही टाक, ती टाक, ती टाक, खाली सांडतं. मग ती कापड उचलतो, सगळं पुसून घेतो खाली. पुन्हा काय करतो, त्या कापडानंच हात पुसतो, ठेवतो, लगेच सो पाण्यात हात बुडो, ह्याच्यात हात बुडो, बटा बटा, पुन्हा सांडलं की त्याच कापडानं हात पुसतो, कोरडा करतो. बरोबर आहे का ना? मग ती घाण बी पुसतोय त्यानंच, सगळंच करतोय त्यानंच, डिश बी धुतोय त्यानंच, सगळंच करतोय त्यानंच, आहे का नाही? मग स्वच्छता आहे का? नाही. मग वडवाल्याचं बी तसं झालं. पीठ मळतोय मळतोय मळतोय, घाम आलाय, मग सर्दी झाली, असं तिथंच करतोय की लगे करतो का ना? तसलंच खाऊ वाटतं. म्हणजे कुठला बनवणारा कोण आहे, त्यानं वापरलेलं पाणी कसं आहे, तो स्वच्छ आहे का नाही, तो काळजी घेतोय का नाही, बऱ्याच गोष्टी असतात त्याच्यात फूड स्पॉइलेजमध्ये. कळालं? आता पुढचा भाग. Which fruits in the picture appear to be good to eat? या चित्रामधील कोणती फळं तुम्हाला खाण्यायोग्य आहेत आणि why? का? why म्हणजे काय? का? कोणती फळं खाण्यायोग्य आहेत आणि का? सगळीच खाण्यायोग्य आहे ती, पण ती चांगली असते. मग व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. वेगवेगळ्या प्रकारचे बदल त्या अन्न पदार्थामध्ये, फूड मटेरियल्समध्ये होत असतात. फॉर एक्झाम्पल, फ्रूट्स टर्न ब्लॅक और चेंज टेस्ट, मीट बिकम सोअर और पीनट्स बिकम रॅन्सिड. ऑल दी चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल्स. बघा आता, व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर्स इन फूड मटेरियल. या फूड मटेरियलमध्ये व्हेरियस काइंड्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, चेंज म्हणजे बदल त्या अन्न पदार्थांमध्ये घडतात. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, फ्रूट्स टर्न ब्लॅक, फळं काळी पडले. और चेंज टेस्ट, त्याची चव बदलणे. मीट बिकम सोअर, मीट म्हणजे काय? सोअर म्हणजे, सोअर टेस्ट म्हणजे कसली? अन्न आंबणे, त्याला काय म्हणतो आपण? इटलं म्हणते का नाही? इटलं रे, नको खाऊ. परत पीनट्स बिकम रॅन्सिड. पीनट्स म्हणजे काय? पीनट्स म्हणजे काय? हा बोल बी धडक, काय चुकलं म्हणजे कोण मारत नाही. पीनट्स म्हणजे शेंगदाणे. एखादा शेंगदाणा खावाट लागतो का? लागतो, त्याला रॅन्सिड म्हणतात. कळलं का? पीनट्स बिकम रॅन्सिड, शेंगदाणा खावाट लागणे म्हणजे त्यात बदल झाला. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर विदिन द फूड मटेरियल्स. मग हे सगळे बदल जे आहेत हे कशामुळे घडतात? त्या पदार्थामध्ये असणारे फॅक्टर्स, घटक, यामुळे घडत असतात. ऑफन फूड ग्रेन्स इटीसी म्हणजे इत्यादी प्रोड्यूस्ड इन फार्म्स
are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation, etc. इत्यादी. पहा मग ऑफन म्हणजे बघा फूड ग्रेन्स म्हणजे धान्य. फूड ग्रेन्स म्हणजे काय? धान्य कशामुळे खराब होऊ शकतात तर प्रोड्युस्ड इन फार्म्स, शेतामध्ये धान्य तयार होतं. मग ते आर डॅमेज्ड ड्यू टू व्हेरियस रिझन्स. ते डॅमेज म्हणजे खराब, वेगवेगळ्या कारणाने खराब होतात. लाईक म्हणजे कशामुळं? इम्प्रॉपर हँडलिंग, व्यवस्थित न हाताळल्यामुळं. परत इम्प्रॉपर स्टोरेज, व्यवस्थित साठवणूक न केल्यामुळं. इम्प्रॉपर ट्रान्सपोर्टेशन, शेतातून घरी आणताना नीट त्याचं वहन न केल्यामुळं खराब होऊ शकतं. सम फूडस्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. मीठ म्हणजे काय? MEAT. मीठ म्हणजे काय? मटणाला काय म्हणतात? मग मीट अँड मिल्क आयदर ॲसिडिक ऑर अल्कलाईन. मग ते आम्लधर्मी किंवा अल्कधर्मी असतात. लाईक दे मे गेट स्पॉइल्ड ड्यू टू ए केमिकल रिॲक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. मग हे धातूच्या संपर्कात जास्त काळ राहिल्याने त्याच्यात केमिकल रिॲक्शन होते आणि हे खराब होतात. समटाइम्स फूडस्टफ्स may be spoiled due to contamination by microorganisms or insect from the surroundings, air, water or soil. काही वेळेला समटाइम्स फूडस्टफ मे बी स्पॉइल्ड, काही वेळेला अन्न पदार्थ हे कशामुळे खराब होतात तर ड्यू टू कंटिमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स, रोगजंतू हवेमध्ये असतात. परत कीटक, माशा, चिलटं वगैरे यामुळं फ्रॉम द सराउंडिंग एअर असले त्या अन्नावर बसतात त्यामुळं. वॉटर ऑर स्पॉइल, पाणी याच्या इत्यादीमुळे हे अन्नपदार्थ खराब होतात. कॅन यू गिव्ह सम अदर एक्झाम्पल ऑफ फॅक्टर्स दॅट काउज स्पॉइलेज ऑफ फूड. आणखीन काही उदाहरणं किंवा घटक असे सांगसाल का त्यामुळं अन्नपदार्थ खराब होतात, असे ज्यामुळं अन्नपदार्थ खराब होतात असे काही आणखीन घटक तुम्ही सांगू शकाल का? एवढं इथं विचारलंय. अशा पद्धतीने फूड स्पॉइलेज हा भाग आपण आजच्या तासाला पाहिला. मग आजचा प्रश्न काय आहे पहा. राईट डाऊन द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज. Write down the factors responsible for food spoilage. अन्न पदार्थ खराब होण्यासाठी कोणकोणते घटक कारणीभूत ठरतात? हा प्रश्न लिहायचा, व्हॉट्सअप ग्रुपवर टाकायचा. धन्यवाद. थांबूया आज आपण इथं.